आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, जो की महाराष्ट्रात खूप चर्चेत असतो आणि मलाही त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मगाशी जसं तुम्ही गागा भट्टांबद्दल बोललात, की गागा भट्ट हे काशीवरनं आले. त्यांनी त्या सगळ्या विधीमध्येही ते सगळे त्या म्हणजे एक प्रमुख उपस्थिती होती त्यांची. तर लोकं असे का म्हणतायत, की ब्राह्मणांचा विरोध होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला? ह्याच्याबद्दल तुम्ही जरा थोडंसं सखोल माहिती द्या बरं? ह्याच्यात आहे ना 2 गोष्टी आहेत. हं, म्हणजे इथले जे ब्राह्मण होते, हं. त्यांना हा विधीच माहिती नव्हता, की तो कसा करतात. हां, आणि जरी गागाभट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडं मत व्यक्त केलं असेल, की राजा तुम्ही तख्ती बैसा. हां, तर तो वैदिक परंपरेनुसार राजा होण्याकरता काय-काय करावं लागतं, हां. हेच त्यांना म्हणजे त्यांना पण माहिती नव्हतं. मग त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे. हं. आणि त्यावेळेस त्यांनी राज्याभिषेक प्रयोग नावाचा एक ग्रंथ निर्माण केला, हां, की इथून पुढे जर कुठले क्षत्रिय कुळातले मोठे राजे झाले, हां. तर त्यांच्यावरती हा विधी कसा करतात, तर त्याचं संशोधन ग्रंथ लिहिणारे पहिले गागाभट्ट आहेत. बरोबर. म्हणजे 350-400 वर्ष हिंदूंचा राजाच नव्हता ना. हं. हिंदूंची सत्ताच नव्हती. तर राजा कसा होतो? राज्याभिषेकात विधी काय-काय असावे लागतात? आणि लक्षात घ्या आपल्याला असं वाटतं, की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हं, आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असं आपल्याला वाटतं. हं. पण हा जो सगळा विधी आहे ना, हा 10 दिवसांचा आहे. हां. म्हणजे जवळ-जवळ 10-15 दिवस वेगळे-वेगळे विधी शिवाजी महाराजांवरती होत आहेत. म्हणजे हं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्नान आहेत. त्याच्यामध्ये राजाची तुला आहे आणि तेवढं कारण तो राजा कोण-कोण असतो? तो राजा गडपती असतो, भूपती असतो, जलपती असतो. तर मग वेगळ्या-वेगळ्या जलात सापडणाऱ्या रत्नांनी त्याला अंघोळ आहे. हां. 7 समुद्राच्या फेसांनी त्याला अंघोळ आहे. 7 समुद्राच्या पाण्याने त्याला अंघोळ आहे. त्याच्या प्रदेशातून कुठल्या-कुठल्या नद्या वाहतात. मग सप्तगंगेचं त्याला स्नान आहे. दही, दूध, तूप, मध, लोणी याचं त्याला स्नान आहे त्या राजाला. हा विधी काय समजून घ्या. त्याचं क्षत्रियत्व आहे. म्हणजे त्याला त्याच्या देहावरती सूर्यमंत्राचा संस्कार केला जातोय. हं, त्याच्या देहावरती त्याला जानवं दिलं जातंय त्या राजाला. हं. आणि ह्या सगळे विधी आहेत ना, हे सगळे विधी जुन्या ग्रंथांमधून युधिष्ठिराला कसा राज्याभिषेक झाला असेल, हं. प्रभू रामचंद्राला कसा राज्याभिषेक झाला असेल, ते सगळे विधी शोधले गागाभट्टांनी. ते सगळे विधी लिहिले आणि राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ तयार केला. कारण शिवाजी महाराजांची दृष्टी तरी किती मोठी. बरोबर. शिवाजी महाराज म्हणले, की असे अनेक प्रांतात हिंदू राजे होतील आता. यवनी सत्ता उलथून टाकतील. तर त्यांना हा विधी माहिती पाहिजे. सगळ्या हिंदूंचे विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि हे सगळं झालं. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट अभ्यासण्यासारखी आहे यामध्ये, हं, की शिवाजी महाराजांचे हे सगळे विधी कसे करायचे हे तिथल्या ब्राह्मणांना माहिती नव्हतं. हं. आणि शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व सिद्ध केल्यानंतर शिवाजी महाराज हे क्षत्रिय म्हणून सिंहासनावरती मंचकारोहण झाल्यानंतर शिवाजी महाराजांना न्यायदान करण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होणार आहे. अच्छा. म्हणजे ते न्याय करू शकणार आहेत. जे आजपर्यंत हं. त्यांना समाज स्वीकारत नव्हता. हां. ते करू शकणार आहेत. म्हणून गागाभट्टांकडनं अभिषेक करून घेतला आणि लक्षात घ्या, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांचं मंचकारोहण झालेलं आहे. हं. शिवाजी महाराज हे सिंहासनावरती आसनस्थ झाले, तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा दिवस आहे. आता आपण शिवराज्याभिषेकाबद्दल आपण इतकं म्हणजे सखोल माहिती दिली. अजून एक म्हणजे महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे, की ज्या राज्याभिषेकासाठी इतक्या सगळ्या गोष्टींची पळापळ झाली, इतक्या सगळ्या गोष्टींचा एक मूव्हमेंट तयार झाला आणि त्या एका वस्तूसाठी म्हणजे एक वस्तू नाही म्हणू शकत आपण, ते सिंहासन. हं, त्या सिंहासनासाठी लागणारा इतका जो पैसा होता, हं. तो म्हणजे ते सुवर्ण सिंहासन होतं. हां. पूर्णपणे सोन्याचं सिंहासन होतं. हो. तर ते सुवर्ण सिंहासनासाठी लागणारा पैसा, लागणारा खर्च हे म्हणजे कसं आणि कुठून आला? एकतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी म्हणजे तेवढं मोठं सार्वभौम सिंहासन निर्माण होईल, इतकं सोनं रायगडावरती होतं. हां. हिंदवी स्वराज्यामध्ये होतं. सिंहासनाकरता रायगडावरती असलेल्या रत्नशाळा होती रायगडावरती. म्हणजे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची एक राज्याची स्वतंत्र रत्नशाळा पण रायगडावरती होती. त्या रत्नशाळेमध्ये मोजके रत्न निवडलेत, असं पण इतिहासात वर्णन आहे. हं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये तेवढं सोनं होतं, की शिवाजी महाराज 32 मन सोन्याचं सिंहासन निर्माण करतील. 32 म्हण म्हणजे एका मनामध्ये 40 किलो येतं.
म्हणजे शिवाजी महाराजांचं जवळ-जवळ 1200 किलोचं सुवर्ण सिंहासन आहे, अगदी, असा अगदी. आपल्याला इतिहास सांगतो. तर तेवढं सोनं शिवाजी महाराज हे श्रीमंत होते, हे लक्षात हां, घ्या. अगदी. महाराज गरीब नव्हते. नाही, नाही, महाराज श्रीमंत होते नाही. आणि हां, म्हणजे इतर बादशहांच्या मानाने त्यांच्याकडे येणारा शेतसारा म्हणा किंवा ह्या गोष्टींमध्ये तफावत असेल. पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे श्रीमंत अवस्थेवर महाराजांनी नेलं होतं. म्हणून तर ते 32 मन सोन्याचं सिंहासन निर्माण करू शकले आणि अजून एक वेगळी गोष्ट सांगतो. त्या कालखंडामध्ये सगळे म्लेंच बादशहा हं. किंवा किती सत्ता भारतावर आक्रमण करून इथल्या सत्ताधारी बनल्या होत्या. 46 सत्ताधारी आहेत इथं. डच आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, हाबशी आहेत, मुसलमान आहेत, सिद्धी आहेत, इदाबशाही, कुतुबशाही, निजामशाही, बादशाही, आदिलशाही, वरचे मोगल अशा 47 छोट्या-मोठ्या इथं राज्य करतायत. त्यांचं कोणाचंच आसन, हं. त्यांचं हे सोन्याचं नाहीये. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे राजे म्हणून सोन्याच्या सिंहासनावरती बसलेत. ही सगळ्यात वेगळी गोष्ट आहे इतिहासातली. नक्कीच, नक्कीच. इतकं सुंदर तुम्ही सांगितलं, खरंच छान वाटलं. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की आपण ज्या सुवर्ण सिंहासनाबद्दल बोलतोय, आज आपण रायगडावरती गेलो किंवा आज पिक्चरमध्ये बघतो किंवा कुठं सीरीज येते, काय येते, तर ते त्या प्रकारचं सिंहासन होतं का? आणि आज जर 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 ते होतं, तर ते आता आहे कुठं? याच्यात 2 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला अत्यंत अभ्यासपूर्वरित्या सांगतो. हां. मुळात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं सिंहासन कसं होतं, याचेच काही समकालीन कागदपत्र वाचले तर आपल्याला लक्षात येतं, की ते रामाजी चित्रे म्हणून पोलादपूरचे एक गृहस्थ होते. हं, त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ रत्न लावले होते. हं, पहिली गोष्ट. ज्या भगवान श्रीकृष्णांनी विभूती सांगितल्यात ना, की हं, मी ही विभूती आहे. त्या विभूती सगळ्या त्या सिंहासनामध्ये आहेत. त्याच्यामध्ये मोर आहे, त्याच्यामध्ये पोपट आहे, त्याच्यामध्ये गरुड आहे, त्याच्यामध्ये नाग आहे. म्हणजे ज्या सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत या भूतलावरती, त्या सगळ्या सर्वश्रेष्ठ गोष्टी त्या सिंहासनावरती कोरल्या होत्या. त्याला 8 सिंह आहेत असं म्हणतात नाही का. बरोबर. म्हणजे अष्टकोनी आहे ते पूर्णपणे. 8 सिंहांची मुखं आहेत त्याला. अगदी. आणि पूर्णपणे सोन्याचं 32 मन सोन्याचं सिंहासन आहे ते. त्याच्यामध्ये वेगळे-वेगळे अत्यंत शोभनीय रत्न लावलेले आहेत. त्या सोन्याचं छत्र आहे त्या सिंहासनावरती आणि त्याच्यावरती अजून शोभनीय गोष्टी इंग्रजांनी लिहून ठेवल्या आहेत ते, हं. की शिवाजी महाराज काय सांगतायत लक्षात घ्या आता. त्या सिंहासनावरती अत्यंत आकर्षक सोन्यात कोरलेल्या अशा अत्यंत सुंदर 4 गोष्टी आहेत. त्या माणसाचं चित्त वेधून घेतायत. हं. कुठल्या-कुठल्या आहेत सांगू का तुम्हाला? एक म्हणजे घोड्याची शेपूट आहे. एक अच्छा. म्हणजे तराजू आहे. हां, एक म्हणजे मासा आहे हां. आणि एक म्हणजे मोराची पिसं आहेत. म्हणजे अशा वेगळ्या-वेगळ्या गोष्टी त्या सिंहासनावरती आहेत. चंद्रसूर्य आहेत. का बरं ह्या गोष्टी आहेत? कारण त्या सिंहासनावरती बसून शिवाजी महाराज त्या तराजूच्या चिन्हाच्या माध्यमातून सांगतायत, की माझ्याकडे समान न्याय दिला जातो. त्या घोड्याचे हे म्हणजे माझ्याकडे लष्कर आहे. जर माझ्या सैन्यावर आक्रमण करताल, तर माझ्याकडे घोडदळ आहे. माझ्याकडे लष्कर आहे. म्हणजे भूतळावरचं त्याला पायदळ, घोडदळ म्हणतात. ते सैन्य माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये मासा आहे म्हणजे माझी सत्ता कुठे आहे? माझी जलतलावरती पण म्हणजे माझी जलावरती पण सत्ता आहे. अशा सार्वभौम सर्व सत्तांचा अधिपती त्या सिंहासन असतो आणि त्या सिंहासनावर बसणारा राजा तो छत्रपती असतो. म्हणून ते सिंहासन असं कोरलेलं आहे. अत्यंत सुंदर. मी म्हटलं ना, ते पोलादपूरचे रामाजी चित्रे होते. त्यांनी ते सिंहासन अत्यंत अभ्यासपूर्वरित्या ते तयार केलेलं आहे, असं आपल्याला इतिहास सांगतो. पहिले तुम्ही असं इतकं सुंदर सांगितलं आता, की म्हणजे तो डोळ्यासमोर प्रसंग आठवला आणि अंगावरती काटा आला, की म्हणजे ज्या गोष्टी त्या सिंहासनावरती अ, रेखीव पद्धतीने काढून ठेवले होते त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेस त्या लोकांची दृष्टिकोन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं बहुलौकिक अभ्यास आणि एक राजा असण्याचं जे कर्तव्य होतं ते त्यांनी किती एकनिष्ठ पद्धतीने पार पाडलं असेल. कारण एवढ्या म्हणजे त्या काळामध्ये असं मी ऐकलंय, की त्या काळामध्ये बादशहा असं नाव ऐकलं तर लोकांना वाटायचं, की हा तो एक मेन आहे. हां. म्हणजे हाच बादशाह म्हणजेच तो मेन हं. व्यक्ती किंवा त्यांच्यासाठी तो राजा. राजा ही संकल्पना आणि छत्रपती ही पदवी लोकांसमोर एक नवीनच आली आणि हा राजा होणं त्यातल्या त्यात हिंदूंचा राजा होणं ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा, की हो, नक्कीच सांगतो. आता मी तुम्हाला सिंहासनाबद्दल सांगितलं, की हां. त्याच्यावरती एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत वगैरे, वगैरे.
तुम्ही मंचकारोहण ह्या विधीचा कधी विचार केलाय का हो? बारीक विचार करा, की तो विधी कसा केला जातो. तर हा असं म्हणतात सुमारे 5:30 वाजता सकाळी शिवाजी महाराज त्या सिंहासनावरती माझ्या अंगावर अजून पण काटा आहे. हां. आणि हा एवढा भावनिक क्षण आहे ना शिवाजी महाराजांसाठी. म्हणजे मला ज्या वेळेस मी हे सांगतो त्यावेळेस माझे डोळे पाणावलेले आहेत, की तो राजा एक विष्णूचा अंश म्हणून त्याच्यावर मंत्रोपचार केले जातात नाही का. शिवाजी महाराजांना पूर्णपणे पोशाख घालण्यात आला. महाराजांवरती पांढरे वस्त्र शिवाजी महाराजांनी घातले होते. त्यांच्यावरती त्यांच्या कपाळी उभा नाम होता गंधाचा. त्याच्यावरती सोन्याच्या अक्षदा सुवासिनींनी चिटकवल्या होत्या आणि हातात सोन्याची विष्णूंची मूर्ती होती. धनुष्य होता. शिवाजी महाराजांच्या मागं एक दंड धारण करणारा धर्माचा अधिपती, दंडाधीश म्हणून शिवाजी महाराजांच्या मागं चालत होता. आणि जशी पावलं त्या सिंहासनाकडे शिवाजी महाराजांचे पडत होते ना, दुसरं कोण असलं असतं तर माहीत नाही. पण इथं शिवाजी महाराज आहेत ना, त्यांचे डोळे पाणावलेले आहेत. त्यांना ते सगळं आठवलं, की तख्त मांडिले सामर्थ्याचे, शिवरायांनी शक कर्त्याचे, की त्यांना आठवलं, की हे असंच निर्माण झालं नाहीये. याच्यासाठी हजारो लोकांचे बळी गेलेले आहेत. कितीतरी जणांनी सुखाचा त्याग केलेला आहे. कितीतरी आया-बहिणींनी आपलं कुंकू या सुवर्ण सिंहासनासाठी समर्पित केलेलं आहे आणि तो राजा पूर्णपणे विष्णूंचा अंश म्हणून त्या सिंहासनावरती बसतो ना, तो प्रसंग आपण शिवाजी महाराजांच्या त्याच्यासोबत भावना पण वाचल्या पाहिजेत असं मला वाटतं, की तिथं त्यांना पहिल्या पायरीवर आठवण आली आहे तानाजी मालुसरेंची. दुसऱ्या पायरीवर आठवण आली बाजीप्रभूंची. तिसऱ्या पायरीवर आठवण आली मुरारबाजींची आणि शेवटच्या पायरीवर आठवण आलेली आहे त्यांची म्हणजे गणित लोकांची, सूर्याजी काकडेंची आठवण आली आहे. त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण आली आहे, असा आपल्याला इतिहास सांगतो आणि त्या लखलखणाऱ्या सगळ्या तुपाचे दिवे सगळीकडे लावले होते आणि त्या सुवर्णमय प्रकाशामध्ये ते सुवर्ण सिंहासन झळाळत होतं. महाराजांच्या हातात धनुष्य होता आणि त्यांच्यावरचा तो जिरेटोप काढून एक वेगळा जिरेटोप त्यांच्यावरती चढवण्यात आला. त्याला मोत्यांचा हे होता आणि साक्षात शिवाजी महाराज ज्यावेळेस सिंहासनावरती बसले त्यावेळेस ती ललकारी उठलेली आहे सगळीकडे, की महाराज कोण आहेत? तर ते गडांचे पती आहेत, अधिपती आहेत आणि एक हिंदूंचा राजा त्या सुवर्ण सिंहासनावरती बसतोय. तो मंचकारोहणाचा विधी त्या दिवशी झालेला आहे. अत्यंत सुंदर आहे राज्याभिषेक आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. घळघळा अश्रू त्यांच्या दोन्ही डोळ्यातून बाहेर येतायत, की हे म्हणजे एका प्रेरणेनी, चिवाटीनी, कष्टानी आणि प्रचंड हजारो लोकांचे प्राण या मातीत गेल्यानंतर निर्माण झालेलं जे सिंहासन असतं, ते हे सिंहासन आहे. या भावनेने शिवाजी महाराज त्या सिंहासनावरती बसले, असा आपल्याला इतिहास सांगतो. म्हणजे आता तुम्ही बोललात पण खरं असं या रूममध्ये एक प्रकारचं हं, एन्व्हायर्नमेंट असं तयार झालं, की ते थोडं फील व्हायला लागलं, की छत्रपती हं. शिवाजी महाराज म्हणजे समोर चाललेत. समोर सिंहासन आहे. मागे त्यांच्या काही लोक आहेत आणि त्यांना प्रत्येक पायरीवरती ज्या हो, मावळ्यांनी ते रक्त खरं आहे. काढलंय, शहाजीराजांची त्यांना आठवण आठवण आलेली आहे. येते असं सगळ्या गोष्टी आहेत आणि नाही का? त्यावेळेस उपस्थित जिजाऊ माँसाहेब सुद्धा होत्या. जिजाऊ नक्कीच. माँसाहेब तिथं विचार काय करत असतील, हा सुद्धा क्षण माझ्या डोक्यात आलाय, की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी असं लहान असताना शपथ घेतली होती आणि आज आणि ती ते पूर्ण होत पूर्ण आली. होत होतं. आणि असं अजून एक गोष्ट आहे, की जिजाऊ माँसाहेब खाली थांबल्या होत्या, असा आपल्याला इतिहास सांगतो. म्हणजे शिवाजी महाराज जिजाऊ माँसाहेबांच्या दर्शनाला खाली गेलेले आहेत पाचाडला. म्हणजे त्यांना वरची थंडी सहन होत नव्हती म्हणून शिवाजी महाराजांचं मंचकारोहण बघायला जिजाऊ माँसाहेब गडावरती नाही आहेत, असा आपल्याला इतिहास सांगतो. आणि त्या फार थकल्या पण होत्या ना हो. काम किती केलं होतं. 60व्या वर्षी जिजाऊ माँसाहेबांनी युद्ध यशस्वी केल्याची वर्णन आहेत इतिहासामध्ये. हे काय आहे हे? म्हणजे असलं प्रपंच फक्त वेड लागलेले मराठेच करू शकतात नाही का? इतर कोण नाही करू शकत. खरंच, खरंच. आणि मराठे म्हणजे 18 पगड जातीची लोकं जी हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी एकत्र आले, ते म्हणजे मराठी. 100% म्हणजे खूप सुंदर असा प्रसंग त्यावेळेस घडला गेलेला आहे आणि आज सुद्धा 350 वर्षापेक्षा जास्त झाले आणि आज आपण तारखेनुसार सुद्धा आणि तिथीनुसार सुद्धा आपण शिवराजाभिषेक सोहळा पार पाडतो. आता येणाऱ्या 26-27 तारखेला सुद्धा आहे. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला आनंद नाम अगदी संवत्सर होतं त्यावेळेस आणि शनिवारी महाराजांचं मंचकारोहण झालेलं आहे. खूप खूप बरोबर. सुंदर वाटतंय. इतिहासात अनेक राजे सिंहासनावर बसले, पण काही सिंहासनांना इतिहास लक्षात ठेवतो. रायगडचं सिंहासन आजही जिवंत का आहे? ते प्रत्येकाच्या मनात निश्चितपणे जिवंत आहे.
हां. पण त्याच्यासोबत खरं काय झालं, तर जुल्फिकार खान नावाचा एक ज्यावेळेस नंतर रायगडावरती आक्रमण करतो, हं. त्यावेळेस त्यांनी त्याच्या चिरफाकड्या केल्या आणि ते त्याच्या सैन्यामध्ये उधळून लावलं असं आपल्याला इतिहास सांगतो. माझ्या डोक्यामध्ये म्हणजे एक तो तसा प्रसंग आला मनामध्ये, की जर सिंहासनाला बोलता आलं असतं, हां. थोडंसं फनी बोला, बोला. वाटेल फनी वाटेल, पण नाही, जर नाही बोला. छान जर आहे खरं आहे. सिंहासनाला जर बोलता आलं असतं, तर हां. सिंहासन कशा पद्धतीने व्यक्त झालं असतं? मला असं वाटतं, ते सिंहासनच किती धन्य आहे. त्यांनी स्वतःला धन्य मानून घेतलं असतं, की शिवाजी महाराज माझ्यावरती बसलेत आणि शिवाजी महाराजांची न्यायप्रतिष्ठा म्हणजे एवढी सुंदर होती. न्याय देण्याची पद्धत आणि ते सिंहासन म्हणजे त्यांनी सांगितलं असतं, की हे सर्वांचं आहे. हे महाराज याच्यावरती बसलेत, पण हे सिंहासन अख्ख्या प्रजेचं आहे. सर्वातल्या सर्वसामान्य लोकांचं हे सिंहासन आहे. कारण ते निर्माण केलं होतं ना. रक्त पेरून, घाम गाळून, दिवस-रात्र कष्ट करून ते सिंहासन निर्माण केलं होतं. ते काही कोणी दिलं नव्हतं शिवाजी महाराजांना. तर अगदी. त्यांनी शिवाजी महाराजांचे कष्ट सांगितले असते. त्यांनी शिवाजी महाराजांचं अविश्रांत देशासाठी केलेलं कार्य सांगितलं असतं. त्यांनी शिवाजी महाराजांना त्याच्यावर बसल्यामुळं मिळालेला मान सांगितला असता आणि अर्थातच शिवाजी महाराजांनी हे सगळं केलंच. ते सिंहासन निश्चितपणे त्याच्याशी जर ऐतिहासिक संदर्भांचा आढावा घेऊन बोललो, तर ते सिंहासन आपल्याशी निश्चितपणे बोलेल आणि सांगेल, की शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हणतात. आज शिवाजी महाराजांचं नाव नुसतंच घेतलं जात नाही. त्यांना आपण शिवछत्रपती म्हणतो. ते त्या सिंहासनामुळे म्हणतो. फार आपलासा करणारा प्रश्न आहे हा, नाही का? नाही, नक्कीच. खूप म्हणजे इमोशनल पण आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न त्याच्यात, की जर का राज्याभिषेक जेव्हा होत होता, तिथं छत्रपती संभाजी महाराजांना आपण विसरून चालणार नाही. कारण त्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी पुढं काय वादळ निर्माण केलं, ह्या औरंगजेबाच्या पुढच्या पिढी आणि आत्ताची सुद्धा पिढी थरथर कापते. त्यामुळं त्यांचा जो एक छापा होता, तो कसा पुढं पडला? हां. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये येसू राणीसाहेब, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा एक अभिषेक झाला. संभाजी महाराजांच्या हातामध्ये जसं शिवाजी महाराजांच्या हातामध्ये विष्णूंची मूर्ती देतात, तसा जो युवराज असतो, त्याच्या अंगी सार्वभौम ज्ञान प्राप्ती होण्यासाठी त्याच्या हातामध्ये शिवलिंग आणि बिल्वपत्र आणि काष्ठ दिलेले असतात. हं. तर ते घेऊन त्यांना एक स्वतंत्र छोटंसं तख्त मांडलं होतं त्यांचं युवराज तख्त म्हणून. त्या युवराज तख्त म्हणून संभाजी महाराजांना तिथं प्रस्थापित करण्यात आलं आणि युवराज्ञी म्हणजे या सगळ्या राज्याची युवराज्ञी म्हणून सोयराबाई साहेबांना ते तख्त प्रदान करण्यात आलं आणि त्यांच्यावरती पण युवराज म्हणून अभिषेक झाला होता, असा आपल्याला इतिहास सांगतो. नक्कीच, नक्की. जर राज्याभिषेक फक्त एक विधी होती, तर आजपर्यंत सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आला किंवा छत्रपती शिवाजी महाराज की असं जरी कधी कोणी ऐकलं, तर लहान बाळ सुद्धा आत्ताचं जन्मलेलं ते अचूक जय म्हणतंय. म्हणजे ही जी भावना आहे, हे जे रक्त मराठ्यांच्या अंगात आलेलं आहे ना, हे जे रक्त हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांच्या अंगात आलेलं आहे, हे ज्वलंत एक प्रकारचं म्हणजे ती दैवी शक्तीच म्हणावी. छत्रपती शिवाजी महाराजांना आजपर्यंत आपण जिवंत ठेवले. लोकांनी जिवंत ठेवले, तर ती एक दैवी शक्तीच म्हणावी. आज आपण देवाची पूजा करतो. पण मला असं वाटतं ज्यावेळेस जर का त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज मंदिरात देवसुद्धा नसते. खरं म्हणजे एक विचार केला, मनुष्यरूपी त्यांनी जन्म घेतला. पण प्रत्येक वेळेस मनुष्यरूपी त्यावेळेस जन्म घेतला, ज्यावेळेस द ह्या समाजावरती किंवा लोकांवरती जेव्हा आघात होतो, तेव्हा देवाला कळत-नकळत एक मनुष्यरूपी जन्म घ्यावा लागतो आणि असा न्यायनिवाडा करावा लागतो. म्हणजे ती भावना किती स्पष्ट आहे लोकांची बघा ना. हो, छत्रपती शिवाजी महाराज एक राजा होतायत. हो. 350 वर्ष झाले. 350 वर्षापेक्षा जास्त झाले तरी आज सुद्धा त्याच धुमाक्याने, त्याच ढोल हो. गजरामध्ये आज कारण मी तुम्हाला एक याचं आध्यात्मिक उत्तर देऊ का? ते खूप छान आहे आणि ते इतिहासाला धरून आहे आध्यात्मिक असलं तरी. ते पहिलं ऐतिहासिक उत्तर आहे. हां. मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज ज्या सिंहासनावरती बसले राजा म्हणून, त्या सिंहासनाच्या रचना सांगितल्या. त्याच्यावरती सर्वश्रेष्ठ गोष्टीत असं सांगितलं. तर राजा विष्णू म्हणून त्या सिंहासनावरती बसतो हे पण मी तुम्हाला सांगितलं. लक्षात घ्या, ज्या सगळ्या गोष्टी तिथं सिंहासनावरती कोरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी गीतेत "मी पूर्ण विष्णू आहे.
आणि माझ्या अंश निर्मितीपासून या सगळ्या सर्वश्रेष्ठ गोष्टी तयार झालेल्या आहेत, असं श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. त्या सगळ्या सर्वश्रेष्ठ गोष्टी त्या सिंहासनावर कोरलेल्या आहेत. आणि शिवाजी महाराज एक भूपती म्हणून त्या आसनावरती प्रस्थापित झालेले आहेत, असा आपल्याला इतिहास सांगतो. किती सुंदर म्हणजे ते सांगितलं. साक्षात विष्णूंचा जिवंत अंशच आहेत नाही का आपल्यासाठी. म्हणून नक्कीच, तर ते, नक्कीच. आणि तसं विधीच असतो ना तो. आणि असं झालेलं आहे त्या कालखंडात. नक्कीच, नक्कीच. अजून आणि मला त्या सिंहासनाबद्दल अजून अशी माहिती तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगा, की ते सिंहासन शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर परत छत्रपती संभाजी महाराज आले. छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज हे छत्रपती झाले. त्याच्यानंतर ते सिंहासनाचं म्हणजे कुठपर्यंत एक अ, अ, अस्तित्व होतं. अस्तित्व होतं म्हणू शकतो. मी सांगितलं ना तुम्हाला, की संभाजी महाराज ही हत्या झाल्यानंतर जुल्फिकार खानाने त्याच्या चिरफाकड्या केल्या. हां. ते सिंहासन फोडलं तख्ताचे घाव घालून, घामाचे घाव घालून. ते सिंहासन फोडलं आणि त्याच्या ह्याच्यात पण त्या सिंहासनाची एक ज्वलंत अग्नी जिवंत होता नाही का? की ते सिंहासन वस्तू म्हणून त्यांनी सर्वनाश केलं. पण त्यामागची जी प्रेरणा होती, की तुम्ही लढत राहा. राष्ट्रकार्यासाठी, धर्मकार्यासाठी तुम्ही काम करत राहा. ही जी प्रदान करण्याची ताकद होती त्या सिंहासनामध्ये. मग राजाराम महाराज जंजीपर्यंत गेले. नंतर शाहू छत्रपती आले. शाहू महाराजांनी किती वेळ मराठा साम्राज्य सांभाळलं. अटक ते कटकपर्यंत मराठे गेले. ती बरोबर. प्रेरणा काय होती? की सिंहासन फुटलं, राजा गेला म्हणजे थांबायचं नाहीये. थांबायचं नाही. आजपर्यंत हिंदूंच्या परंपरेमध्ये हेच झालं होतं. सिंहासन फुटलं, राजा गेला, विषय संपला. पण शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या स्थापनेमुळे जी काही विलक्षण आग हिंदूंच्या, मराठ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, ते आटके पार गेले. आणि याचा बदला दिल्लीचे तख्तावरती घाण्याचे घाव घालून आपण घेतला नाही का? म्हणून तर म्हणतो ना, आपण काय म्हणतो, की दिल्लीचे ये तख्त राखितो महाराष्ट्र माझा. हां. अगदी. खूप छान, खूप छान. अफजल खान, शाहिस्ते खान, आग्र्याची कैद हे सगळं पार करून सिंहासनावर बसताना महाराजांनी मनात कोणाला सर्वात अगोदर आठवलं असेल? शहाजी राजांना आठवले असा उल्लेख आहे इतिहासामध्ये, की शहाजी राजे शिवाजी महाराज त्यांचं स्मरण करतात, की त्यांनी जी दिलेली प्रेरणा, तर त्यांचं जे स्वप्न होतं त्यांच्या वडिलांचं, ते शिवाजी महाराजांनी पूर्णत्वास नेलं होतं. शहाजी राजे आठवले शिवाजी महाराजांना. जर का राज्याभिषेकाच्या वेळेस म्हणजे शहाजी महाराज असते. तर शहाजी राजांनी तोफेची बत्ती जंजीपर्यंत दिली असती. दक्षिण भारताला सांगितलं असतं, की माझा मुलगा राजा झालाय. कारण त्यांची ती अपेक्षा होती. अगदीच, अगदीच. मुघल साम्राज्याला तर सगळ्यात जास्त भीती वाटली असणार आहे. शहाजी राजांच्या तलवारीचा धाक हा मोगल साम्राज्याला होताच. शहाजी राजे होते ते. त्यांच्यावर स्वतंत्र पॉडकास्ट बनेल इतका मोठा विषय आहे तो. बरोबर. शिवाजी महाराज सिंहासनावर बसले तेव्हा उपस्थित सरदारांना अभिमान जास्त वाटला असेल का की त्यांच्या मित्रांना? नाही, अर्थात त्यांचे मित्रच सगळे सरदार होते ना. त्यामुळं अ, तेच उत्तर अपेक्षित होतं तसं. ठीक आहे. आणि आज ह्या सगळ्या सिंहासनाचं, शिवाजी महाराजांचं, राज्याभिषेकाचं आपण स्मरण केलं. तसा एक संदेश देऊ इच्छितो. शब्द हा राजा अभिषेक असा आहे. राजाला होतो तो अभिषेक, राजा अभिषेक, राज्याभिषेक नाही. आणि शिवाजी महाराजांची अपेक्षा आपण लक्षात घेतली पाहिजे. स्वतःचं स्वतंत्र भाषा शुद्ध केली. स्वतःचा देव परत मंदिरात नेऊन स्थापन केला. आणि स्वतःच्या धर्माला सार्वभौम सगळ्यात मोठी मान्यता मिळवून दिली. म्हणजे स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म याला शिवाजी महाराजांनी मान्यता दिली. म्हणून मराठीवर प्रचंड प्रेम केलं पाहिजे. जिथं गरज आहे तिथे इंग्रजी बोलू आपण. नक्कीच. आपल्या देवादिकांवर प्रचंड विश्वास ठेवला पाहिजे. आणि आपल्या देवतांचा अपमान कधीच नाही होऊ दिला पाहिजे आपण. हा दुसरा संदेश आपण याच्यातनं घेतला पाहिजे. तिसरा संदेश असा, स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म, स्वदेशावरती कायम राष्ट्र प्रथम ह्याच भावनेने आपण रोज जगलो पाहिजे. देश टिकला तर बाकी सगळं टिकणार. देश संपला तर सगळं संपणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी स्वतःच्या संस्कृतीवर विश्वास ठेवला. म्हणून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी घेतली. आपण शिवाजी महाराजांच्या बौद्धिक अधिष्ठानाचा विचार करता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला आपण जागतिक दर्जावरती नेलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे महाराजांना जागतिक करायचंय म्हणून 6 जूनला जमत नाही. का माहिती का?
कारण शिवाजी महाराज त्या काळात इतके जागतिक झाले होते, हं. की त्यांचे वृत्तपत्र चौका-चौकात नगारा लावून परदेशात वाचले जात होते. महाराज एवढे मोठे आहेत त्या काळात, म्हणजे परदेशातली लोकं महाराजांची काय बातमी आली आहे, हे ऐकायला हे करत होते. तर शिवाजी महाराज एवढे त्याच कालखंडात जागतिक झालेले होते. मग ते असं म्हटले का, परदेशात 6 जून ही तारीख आहे, मग मी हे करतो. नाही. नाहीच की. शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी स्वतःची तिथी निवडली आहे. आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराज शककर्ते झाले ते लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्यापासून हिंदूंची कालगणना पुढे मोजल्या जाणार आहे. हो. म्हणून शककर्ते म्हणवून घेताना महाराजांना खूप कष्ट करावे लागलेत. त्या बुद्धिभेदाला छेद नको. म्हणून आपण तिथीला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा सर्वत्र प्रस्थापित करता येईल याकडे लक्ष केंद्रित करूयात. जय श्रीराम. जय श्रीराम, जय शिवराय. खूप छान वाटलं आज तुमच्याशी हा पॉडकास्ट करून. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये असेच काही युनिक असे क्वेश्चन्स येत राहणार आहेत, जे की खूप कमी ऐकलेले असणार आहेत लोकांनी. धन्यवाद.